त्यागी बाबा जुंगे जिको प्रणाम परमात्माये. भगवंताच्या मासिक नवहवन कार्य पार पडलं. पण भगवंतांचे या निमित्त चर्चा बैठक सुरू आहे. या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबांना माझे प्रणाम. या शाळेमध्ये 4 तत्व 3 शब्द 5 नियम आम्हा सेवकांना आलेले वेगवेगळे अनुभव, त्याचबरोबर आपले महान त्यागी बाबा जुंदोजीने केलेले कार्य, बाबाला दिलेली साथ, या सर्व गोष्टीवर आपण या ठिकाणी चर्चा करत असतो. जसं आमच्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं, एखाद्या मुलाचा जन्म होतो तेव्हा आई वडील खूप मोठं स्वप्न बघायला सुरुवात करतात. या मुलगा चांगला घडलं पाहिजे. बाबाने आम्हा सर्व सेवकांना आपल्या लेकरापरी समजलं, लेकरासारखं प्रेम दिलं. अंधश्रद्धेतून हा सेवक जागला पाहिजे, हा व्यसनापासून हा सेवक दूर राहिला पाहिजे, याला सत्य काय हे समजलं पाहिजे. एका परमेश्वराची ओळख प्रत्येक सेवकाला झाली पाहिजे. आणि या विषयात, या विश्वात एक आदर्श मानव समाज कसा घडेल सगळ्यांना, या विचाराचे पायीगामी आहोत. आणि म्हणून आपली जबाबदारी मोठी आहे. मानव धर्म म्हणजे हा माणूस घडवण्याचा कारखाना आहे. आपल्या गावात लोहा लोखंडवाले येतात, ते गल्लीनं पहिले तर ते 2 बोरे सायकलला लटकवत होते आणि गल्लीनं फिरत होते आणि ओरडायचे, हलक्या जुना पुराणा लोहा लोखंड प्लास्टिक जुताच्या 2 पैसे कुठून वाचले, की 2 पैसे कुठून मिळेल. माणसं तशी नाही आहे. माणसांमध्ये फेकून काढून नाही दिलं खतावर. एखादा भांडं फुटलं असेल तर, चप्पल तुटली असेल तर टाकून काढून नाही दिली. पण बाया टाकत नाही, ते एका कोपऱ्यामध्ये जमा करतात. फुटलेलं तुमच्या घरेला असेल, तुटलेली बाटली असेल, ते संडासकडे जायचे ते राहत होते ना डब्बे, त्याला छिद्र पडलं असेल ती फेकत नाही. त्या जेव्हा तो गल्लीतून आवाज करते, हाय का जुना पुराणा लोहा लोखंड प्लास्टिक जुता चप्पल, जी बाई म्हणते थांब थांब, आणि ते डब्बे, त्या बाटल्या, ते गंज, ते सगळे तुटलेला खंगा भंगार हे सगळं जमा करते. पतीर देवाचा एखादा फाटलेला जुतो असेल तो, हे सगळे त्याला विकते. तो मग किती रुपये किलो घेते हा विषय नाही. 10-25 भांडे जमा झालेले त्या सगळ्या लोहा लोखंडवाल्याला आम्ही देतो आणि त्याच्यातून पैसे येतात. त्या पैशातून पुन्हा एखाद्या की बाबा जुंदोजीनं तेच केलं, पण ते आम्हाला समजलं नाही. आणि या समाजामध्ये जन्माला आलेला हा माणूस या जुन्या पुराण्या लोहा लोखंड सारखा जंग लागला होता. आमच्या प्रपंचाने 1760 भगदाड पडले होते. कोणाच्या घरात देवता शिरली होती ते पेलतच नव्हती. देव येते त्याच्याकडे जाय, 2 देव येते त्याच्याकडे जाय, 5-5 देव अंगात येत होते, त्याची आत्ता लावल्या. देवता निघतच नव्हती. कधी कधी हे देवता त्या देवाच्या झगडा होऊन जाय, हिच्या अंगात ये ना त्याच्या अंगात ये. कधी कधी देवता त्या देवाची गच्ची पकडून टाके. तो देव म्हणे सोड ना, देवता म्हणे मारतो. पाहिलं का नाही आम्ही हे उदाहरण? घडले देवता मोठीनं देव लहान होऊन जाय. हे जीन अंगात येत होते, भूत अंगात येत होते. अनेक महारोगाने पीडित लोक, कॅन्सर लोक या मार्गाने. कोणाच्या घरात दारूमाय बसली होती, हे तर सगळ्यात मोठी होती. हे दारूमाय देवताना भूतापेक्षा कमजोर नव्हती. एक माणूस दारू पिये, माणूस नवरा. हा पुऱ्या गावात फेमस माणूस, देवळा म्हणून अख्ख्या गावात फेमस. पण त्यानं आपल्या बरोबर आपल्या परिवाराची इतकी ओळख करून दिली की ते माऊली बिचारी 300 रुपये मजुरीनं जाय, वणीचे पैसे मिळवणारे म्हणे पोटाला पॅन्ट घेऊन देईन, फाटला आहे महापोरगा शाळेत जाते, लोक चिडवत असतील महापोराने, त्याला नवीन पॅन्ट घेऊन देईन. कष्ट करते, तिले पैसे भेटले का हा पाहायचं राहत होता. पण ते का चुकारा घेऊन घरी आली, यानं तिच्या 2 कण पडत मारलं का हिसकलं, पैसे का चालला 10 रुपया. काय परिस्थिती होती परिवाराची या व्यसनामुळे. हे आमचे परिवार उद्ध्वस्त झाले होते, उद्ध्वस्त. काय घडणार होते मुलं आमचे, काय यातना सहन करत होते आमच्या बहिणी, काय हाल होते परिवाराचे. ते काऊन झाले हा प्रश्न नाही आहे. ते बुद्धिमान होते, त्यांच्यामध्ये डोकंही होतं. ते माणसं समाजासाठी त्याची एबिलिटी होती, पण नियत खराब झाली होती, मन दूषित झालं होतं, उठलं सुटलं दारू केवाले जात होतं. आणि ते नशा त्याच्या व्यक्तिमत्वाने कुठंतरी डाग लावत होता. तो मार्गात आला, दारू सुटली,
चांगले शिकायला लागले. आता लोकांना वाटलं हुशार आहे माणूस. सगळ्यांच्या हातात नालीमध्ये लपलेला रत्न होता, तो दारू सुटल्यानं बाहेर आला. आज सरपंच झाला, मी जिल्हा परिषद. तो कोणाला त्याच्यामुळे मी होऊ शकते का? नाही. कोणाची की मी आली मार्गात आलो, मला सत्य समजलं आणि बाबांनी आम्हाला सत्य शिकवलं आहे. पण ते आम्हाला किती समजलं हे खरा प्रश्न आहे. अजूनपर्यंत आम्ही सेवक झालो, मार्गात आलो. कोणाले 20 वर्ष झाले, कोणाले 10 वर्ष झाले. अजूनही आमच्या मनातली अंधश्रद्धा गेली नाही, आमचे जुने विचार गेले नाही. आणि बाबाने आम्हाला पहिल्या दिवशी नवसर देता येत नाही. ज्या दिवशी तुम्ही मार्गात आल्या त्या दिवशी परमेश्वराला वचन दिल्या की मी आता जुने विचार सोडणार, मी मूर्तीपूजा जुने विचार करणार नाही, जुन्या देवाधर्माला पाळणार नाही. ज्ञान तत्व 3 शब्द 5 नियमाने या मानव धर्माच्या रूपरेषेने मी चालेल, हा शब्द माझ्या प्रत्येक सेवकाने दिला. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या घरात साध्या कार्याला सुरुवात केली, देवांच्या फोटो पूर्ण विसर्जित केले होते, तुम्ही तुमच्या घरातल्या मूर्त्या बी विसर्जित केल्या होत्या, तुमच्या घरात जे देवरे होते देवरे ते तोडून टाकल्या होत्या. काहीच करायला नव्हता, फोटो नव्हती, मूर्ती नव्हती. साधे कार्य सुरू झाले. नमस्कार केला, तर परमेश्वराला प्रणाम केल्या, कार्याला सुरुवात केल्या. कोण होता तुमच्या घरी? होती मूर्ती नाही, काही नाही. का दुःख दूर झाले याचा विचार कधी आम्ही केला? मग आम्ही आलो मार्गात. मग आमचे जगाचा हवन झाला, आमचे 9 हवन पूर्ण झाले. पुन्हा 10-5 वर्ष गेले आणि आम्ही जुने झालो. आणि आता तो आजोबा बनला. आणि हा आजा आता लोकांना शहाणपणा वाटते. आता म्हणते माझ्या पोराच्या लग्न झाला, आता का नाही पोरगा होऊन जाईल, मध्ये नागपूर झाला का नाही, तुम्ही आश्रमामध्ये जेवणाने. कुठे चालल्या तुम्ही? रस्त्याने चालल्या तुम्ही? खऱ्या सांगितलेल्या मार्गानुसार वागून राहिल्या तुम्ही? अरे आठवा पहिला दिवस, ज्या दिवशी तुमच्या घरात भूत होता, ज्या दिवशी तुमच्या घरात देवता होती, ज्या दिवशी तुमच्या घरात महारोग होता, ज्या दिवशी तुमच्या घरात व्यसन होता, हे सगळे करायच्या की नाही तर नवस नाही केल्या, कार्य सुरू केल्या, दुःख दूर झाले. सगळं आलं, पैसा आला, सायकल नव्हती भेटत, बाईकनं फिरून राहिल्या, कारनं फिरून राहिल्या, सगळ्या गोष्टी पोरं चांगल्या शिक्षणात निघाले. घर मातीचा होता, स्लॅबचा झाला. सगळे खूप दिले नाही तुम्हाला. 3 शब्द 5 नियम. सकाळचे 2 मिनिट, संध्याकाळचे 3 मिनिट. खूप वेळ घेतलाय का? पहिलं तर मार देतात बसो आम्ही घंटा भर. आता लावायला गेला तर नंबर नव्हता लागत, तर तो दिवसभर जाय माणूस ते तुला लावून आठात लावायची बंदी केली बाबांना. पण आपल्या घरी जा, अगरबत्ती घे, पण अगरबत्ती नसेल तर नको घेऊ, हात जोड आणि मनातून शुद्ध अंतःकरणानं परमेश्वराला आठव आणि सांग घराना मनात काय आहे का, भगवंता मी माझ्या कर्मानं चुकलो. कर्म प्रधान आहे. आमच्या घरात जर आम्हाला सुख पाहिजे, आमच्या पोरांवर चांगले संस्कार झाले पाहिजे, कारण हा मार्ग कर्मप्रधान आहे. हा मार्ग जर कर्मप्रधान आहे, आम्ही बोलतो कसे, आम्ही वागतो कसे, आम्ही चालतो कसे, आम्ही राहतो कसे. बाबाने सांगितले ह्या सगळ्या गोष्टी. ज्या पद्धतीने आम्ही खरंच वागतो का आमच्या परिवारात, याचा विचार कधी आम्ही केला का? आणि केला नसेल तर मग आम्ही 20 वर्षाचे सेवक कामाचे नाही. फक्त आमच्या घरी पाठी आहे आणि आमच्या पोराला जेव्हा एखादी पोरगी पावाले नेऊन तेव्हा सांगायला बरा होईल पोरगा मार्गात आहे, म्हणजे पोरीच्या बापाला विचारेल, तो म्हणून हा पोरगा मार्गात आहे तर दारू नसेल पेत, 2 रुपये कमी कमवत असेल तरी पोरगी देऊन आपली पोरगी सुखात राहील. म्हणजे बाबाच्या नावानं 10 मार्ग फुकट भेटतात आपल्याला मार्गात आहोत नाही. आम्हाला काहीतरी घडून दाखवायचं. बाबाने आम्हाला दिशा दिली आहे, त्या दिशेने आम्हाला चालायचं आहे, मग आम्ही चालतो. आम्हाला 4 तत्व दिली आहे. 4 तत्वातला पहिला तत्व कोणता? आमच्या परमात्मा एक. आता काय परमात्मा? कुठं आहे परमात्मा? अरे मी उभा, तुम्ही बसल्या, मी बोलतो, तुम्ही ऐकता आहात, पण या माझ्या बोलण्यातून नाही. माझ्या बाबांना आपल्या सेवकाने पायावर डोका ठेवू दिला का? नाही. का डोका ठेवू दिला नाही बाबांना? बाबाला माहित होत का जन्माला आलेला हा प्रत्येक मानव, हा जो शरीर आहे बापेश्वरमध्ये तू उपाय बोलून राहिलाय. हा का बोलते? मी जिवंत आहो म्हणून बोलून राहिलो. असेल या शरीरामध्ये आत्मा आहे, जीव आहे.
आणि ही आत्मा त्या परमेश्वराचा अंश आहे. जसं या माझ्या शरीरामध्ये आत्मा आहे तसंच माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक मानवामध्ये आत्मा आहे. आणि मग जर तुमच्या शरीरातली आत्मा हा परमेश्वराचा अंश आहे, माझ्या शरीरामध्ये आत्मा आहे, तर मी माझ्या पायावर दुसऱ्याच्या डोक्यात येऊ दिलं तर त्या आत्म्याचा अनादर होते. हा बाबाचा विचार आहे. म्हणजे दुसऱ्याचा अनादर करू नये. त्याच्यासाठी आमचं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे. मग आमचं अंतःकरण शुद्ध आहे का? आमच्या अंतःकरणामध्ये विकार भरले आहेत, दोष भरले आहेत. चोरी करायची आमच्या आधी आमच्या मन चोरी करायला जातो म्हणते. आधी आमच्या मन दुसऱ्याच्या खाऊसार वाटते आम्हाला त्याचा खाल्लं पाहिजे आणि काहीतरी आपलं नाही त्याचा खाल्लं पाहिजे. आधी आम्हाला वाटते का त्याच्यावर अन्याय झालं पाहिजे. आधी आम्हाला वाटते का माझ्या पोरापेक्षा त्याच्या पोरगा हुशार होऊच नाही. सरकारच्या रूपरेषण नाही चालत. ज्याने त्याच्या घरातला दिसून राहिला हा आपल्या घरातला नाही पाहत आणि दुसऱ्याच्या घरात पाहते. तुम्हाला निक्षून सांगतो दुसऱ्याच्या घरात रांगून पाहणारा हा मार्ग नाही. हा मार्ग आम्हाला आमच्या घरात निरीक्षण करत राहायचं आहे की माझा मुलगा व्यवस्थित अभ्यास करते का, माझी मुलगी व्यवस्थित वागणुकीत आहे की नाही. माझ्या घरात असणारे माझे आई वडील ज्यांनी आम्हाला जन्म दिला, ज्यांनी 1760 रात्री घोटाळा बांधून आम्हाला शिकवलं, लाईनाचं मोठं केलं, स्वतः उपवासी राहून आता म्हातारे झाले घरात आहे. त्याला वेळेवर आणलेले पाणी आम्ही देतो, त्याला वेळेवर जेवण आम्ही देतो. म्हाताऱ्या आई वडिलाला बाप ओरडते खात्यावर पडलाय आणि पोराला म्हणते दादा कालपासून का नाही माझ्या कंबरनं पाय खूप दुखून राहिले रे, मला 4 गोळ्या दुखण्याच्या तुला. एवढा शब्द कधी आम्ही आमच्या बापाले म्हाताऱ्या आईले कधी विचारलं नाही. याला वेळच नाही पाहिलं. तो असा काऊन करते, तो तसा काऊन करते, त्यानं असं काऊन केलं, त्यानं तसं काऊन केलं. याच्यासाठी मार्ग नाही. तो आपल्या घरात पाय तुझा बाप कसा आहे, तुझी माय कशी आहे. कधी आम्ही आमच्या बापाजवळ बसत नाही म्हाताऱ्या, कधी आमच्या आईजवळ बसत नाही, कधी एक शब्द आमच्या आईने. एकदा सांगतो तुम्हाला लेकरांनो, एकदा आपल्या म्हाताऱ्या माईजवळ बसून पहा, तुम्ही आपल्या म्हाताऱ्या बापाजवळ बसून पहा आणि प्रेमानं त्यांच्यासोबत चर्चा करून पहा. आणि तिने जर म्हटलं ना दादा तिकडे चाललास ती एक पाव अर्धा पाव घेऊन येतो जिलेबी आणा आणि बाकीची वाचली जिलेबी तुमच्याच लेकराला दे. ना नातवाला खाल्लं पाहिजे म्हणून ते पूर्ण नाही खाणार. त्याच्यातला एक धनगा तो तुमच्यासाठी ठेवाल. का ठेवल? तिचे लेकर आहात तुम्ही. पण या माईला जे अंतःकरणातून जो आनंद मिळेल, तिला जे समाधान मिळेल, हे समाधान मिळणारा तिचा आशीर्वाद, तिच्या मनातून निघणाऱ्या भावना ह्या परमेश्वराप्रती आहे. खरं परमेश्वर तुमच्या परिवारात किती काही झाला असेल तर तुमची साथ भगवंत सोडू सांगितलंय. परमात्मा एक, दुसऱ्याची आत्मा तशीच माझी आत्मा. मी लोकांना शहाणपणा करायला फिरून राहिलो. माझ्या घरातला माझा बाप कधी त्याच्याकडे पाहत नाही, माईकडे कधी पाहत नाही. तो तिथं बसल्या बसल्या तडफडते. कायले जन्माले घातलो म्हणते, पुत्रिक राहिलो असतो तर चांगला झाला असताना घातलो. या 2 दुखण्याच्या गोळ्या मागत तो आणून देऊ शकत नसत. तशा लेकराले पैदा करण्यापेक्षा मेलोच तर मेला असता. म्हातारपणी पैदाच नसतं केलं तर बरा झाला असता. या भावना ज्या दिवशी आमच्या बापाच्या मुखातून निघतील, त्या दिवशी आमच्या आईच्या मुखातून निघतील, आम्ही सेवक झालो नाही. आम्हाला दुसरी आत्मा समजली नाही आणि आम्हाला परकी आत्मा समजू शकली नाही तर आम्ही गावात मोहल्ल्यात सेवकात दुसऱ्याला समाधान देऊ शकत नाही. आणि म्हणून कुठं आहे भगवंत? इथं तुमच्या परिवारात आहे. फोटो नव्हती, प्रतिमा नव्हती, तुम्हाला समाधान भेटलं आहे. कारण तुमच्या परिवारातले लोक सगळे एक चित्त, एक लक्ष, एक परमेश्वर मानून प्रार्थना विनंती करत होते. भगवंताला आपलं दुःख सांगत होते आणि सगळे तुम्ही गुन्ह्या गोविंदाने होत्या. म्हणून आपल्या परिवारातले दुःख भगवंताने दूर केले. हा मानव धर्म म्हणजे माणूस घडवणारा कारखाना आहे. तुम्हाला आताच लोकांचे उदाहरण दिलं. याच पद्धतीने या मार्गात भूताळके, देवतावाले, बेवडे, व्यसनाधारी अनेक पद्धतीचे लोक आले. तत्वशब्द नियमाची प्रक्रिया केली, मानव धर्मात घेतलं, तत्व तयार झाला. मानव धर्माचा सेवक हा नवीन प्रॉडक्ट आहे. आज हा समाज घडवायचा आहे बाबा.
एक देश नाही, हा विश्वाला विचार केलाय बाबाने. लोक म्हणतात बाबा गेले, बाबा गेले. बाबा कुठे गेले? जो समाजासाठी जो महापुरुष जन्माला आला असेल आणि स्वतः दुसऱ्यासाठी जगला असेल तो कधीच जात नाही. आहे या अख्ख्या विश्वाला एका माळेमध्ये बांधणारा विचार आहे. बाबाले जातीवाद मान्य नाहीये ना, हा धर्मवाद मान्य नाहीये. बाबाला मानवतावाद मान्य आहे. माणसाच्या जन्माला आला तो माणसासारखा जगला पाहिजे, तो माणसासारखा राहील. या सृष्टीवर प्रत्येक माणसाने हा विचार केला तर धर्माचे झगडे होणार नाही, जातीचे झगडे होणार नाही, तसा प्रेम कुठेही पाहायला मिळणार नाही. आता आम्ही स्वर्गाची कल्पना करतो, कुठं स्वर्ग पाहायला जातो, बोलतो काही तर मेल्यावरती गेलो वातावरणाची चिन्ह ती या रस्त्याने येऊ इकडे घेऊन ठेवलो आले काय सांगितलं तुमचे आले असतील तर माहिती येते का? कुठं आहे स्वर्ग, कुठं आहे नरक? नरकासाठी वरत जावं लागत नाही, स्वर्गासाठी वरत जावं लागत नाही, नरकासाठी खाली जावं लागत नाही. तुमच्या परिवारात ज्या दिवशी तुमच्या परिवारातलं तुमच्या म्हातारे आई वडील आणि तुमच्या मुलं जेव्हा म्हाताऱ्या आई वडिलाला एवढा आनंद होईल तुमच्या वागणुकीतून की मरते वेळी तो परमेश्वराला म्हणेल का भगवंता आता मला तू घ्यायला आलास, एका चटीवर तुझ्याकडे येतो. ज्या दिवशी मला आता तर येतो पण आज पोरगा आणि हे सुन देजो ते येतो, नाही तर नाही पण येतो आणि माझ्या सौदा. आणि याच बरोबर आमचे लेकरं, मुलगी आज्ञाकारी आहे, मुलगा आज्ञाकारी आहे, शिक्षणामध्ये पुढे आहे, कुटुंबामध्ये खूप मोठं प्रेम नांदून राहिला आहे. त्याच्यासारखा स्वर्ग फक्त विकन म्हणता तुम्ही सोडा नाही भेटू शकत. वेळचा जमाना अलग होता. इंद्राले ललकाराला घेतो, शास्त्र सांगते मी नाही, महाराज लोक कीर्तनात सांगते येत नाही. हा भस्मासूर त्याच्या डोक्याला हात ठेवून तोच मरण म्हणे. हाय त्या शंकराच्या मागे धावला म्हणजे एक महाराज सांगेल शंकरजी पर्यंत हा खूप धावे म्हणते त्याच्या मागे. म्हणजे हे वरचे झाले होते नरकात ते लोक, देवाच्या वर्षी झाले होते का ते झाले परकेला नाही का लोकांना केला, त्यानं तप करून प्राप्त केला. रावणानं तप केलं, भस्मासुरानं केलं, नरकासुरानं केलं, हिरण्यकश्यपूनं केलं, त्याने परमेश्वर प्राप्त केला. पण त्याचा प्राप्त केलेला परमेश्वर कोण्या कामासाठी? त्यानं स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला. का मला मोठा होऊ देजो, माझी सत्ता पुऱ्या जगावर येऊ देजो, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवून तो गेल्या पाहिजे, तू नाही गेल्या पाहिजे. दहा मुख कुठे तो माईच्या पोटातून निघला होता, दहा तोंड घेऊन नाही हे असं आहे ना. पण माझ्या बाबांना त्याग केला, लोभ नाही केला. आम्हा सगळ्यांना आपल्या लेकरासारखा प्रेम दिलं. त्याग करून एका परमेश्वराची प्राप्ती केली आणि प्राप्ती केलेली ही कृपा आम्हा सगळ्यांना जात नाही पाहिजे. कोणत्या जातीच्या रिश्तेदारी नाही पाहिली बाबांना, धर्म नाही पाहिला बाबांना, आणि या मानव जातीला जागवण्याचे काम केलं. त्या महान सेवकाहो आम्ही कसे वागलो पाहिजे, आम्ही कसे राहिलो पाहिजे. अंधश्रद्धेत पुन्हा व्यसनात पुन्हा आम्ही वापस जात असन तर आम्हाला बाण त्यागी बाबा जुंडोजी समजले नाही, आम्हाला हा मानव धर्म समजला नाही. तत्व शब्द नियमाचा छोटासा दिसणारा खजाना पेढ वारकरी संप्रदायाचे भजन होता. योगी 28 विठेवरी उभा एक अभंग होता. 28 विठेवरी उभा, 28 युग, एक युग 1000 वर्षाच्या, 28 युग म्हणजे 28,000 वर्ष भगवंत त्या इथेवरच उभा राहील. एवढी दुनिया कशी पाहिजे. ग्रंथांमध्ये पुस्तकांमध्ये त्या भगवंताचे गुण धरले म्हणून ही उपमा दिली आहे. युग 28 विठेवरी उभा. मग 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण माझ्या महान त्यागी बाबा जुंदेवजीने आम्हाला 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिले. सकाळचे 3 मिनिट साध्यानं सरळ भाषेत आमच्या पत्रात दिले. त्याचा अनुभव आम्हाला आला. मार्गात याच्या अगोदर आम्ही कसे होतो, कसे बोलत होतो, कसे फिरत होतो, पैसा राहत. जर तुमच्या मनामध्ये असेल भावना ती घरी आपण जेव्हा प्रार्थना विनंती करतो भगवंताने सांगा, भगवंत आहेत ते पूर्ण करते. लालच दाखवू नका, लालच बडी बुरी चीज आहे. आपला भगवंत लालची नाही आहे. आणि जर तुम्हाला भगवंताला काही दाखवायचे असेल तर नियमानं सांगतो हे माझ्या परमेश्वराला समजलं पाहिजे, त्या वागणुकीमध्ये आणा. मग तुम्हाला बाकी पिढे आणि जेवण द्यायची परमेश्वराला. आणि म्हणून माझ्या लेकरांनी याच्याकडे लक्ष द्या.
बाबाने चर्चा बैठक दिली आहे. चर्चा बैठक आम्हा सेवकांची शाळा आहे. चर्चा बैठकीत आले पाहिजे. त्यांना हे अनुभव त्यांच्या कानावर गेले पाहिजे. तत्व शब्द नियम आमच्या मुलांना समजले पाहिजे. योग कसा मागायचा हे आमच्या मुलांना समजलं पाहिजे. आज मार्गातले मुलं 10वी शिकले असतील, 12वी शिकले असतील, असू द्या कोणती परीक्षा, चिंता करायची नाही. संध्याकाळी परमेश्वराला सांगा 8 दिवसांना माझी परीक्षा येणार आहे. 3 दिवसाचे कार्य ज्योत लावून करा. भगवंताला योग मागा आणि सांगा की मला भगवंता चांगला योग दे. माझ्या मनातले वाईट विकार बाहेर काढ आणि मला या मार्गाची रूपरेषा समजून सांग. त्याचबरोबर माझं एक चित्त, एक लक्ष, एक भगवान मी मानतो. हा चित्त माझ्या अभ्यासाकडे वळू दे. मी तुमच्या मार्गातला एक सेवक आहे. मी महान त्यागी बाबा जुमदेवजीचा सेवक आहे. बाबाने मला सगळं काही दिलं. आता माझी जबाबदारी आहे या मार्गाचं नाव मोठं कसं होईल, या महान त्यागी बाबा जुमदेवजीचं नाव मोठं कसं होईल हे कर्तृत्व माझ्या हातातून घडू दे. आता मला चांगली बुद्धी दे. मला परीक्षेत चांगल्या मार्गाने पास होऊ दे. जेव्हा मी मोठा ऑफिसर बनेन तर दिमागाने सांगेन की मी महान त्यागी बाबा जुमदेवजीचा सेवक. करा योग मागा आणि अभ्यास करा. आई वडिलांनी लक्ष द्या मुलांकडे. मुलगा वेळेवर अभ्यासाने बसतो की बसत नाही ही आपली पुंजी आहे. तुम्ही 10 एकर घेऊन ठेवा ते कामाची नाही. त्याच्यासाठी सोना किलोने घेऊन ठेवा कामाच्या नाही. लत लागली का नाही 100 शेत विकून टाका. 10 किलो सोना असेल तरी खतम करून टाका. पण पोरगा गरिबीत असाल, घर नशीब बांधल्या आणि मुलांना जर तुम्ही चांगलं शिक्षण दिलं आणि आमचा मुलगा किंवा मुलगी चांगली शिकली तर 10 एकराची 20 एकर तो कशी घेऊन टाकायचा पत्ता नाही लागणार. ही प्रॉपर्टी याचा 7-12 मिळत नाही. हा 7-12 गुन्हा आहे. हा लोकांच्या तेवढ्या गरिबीतून शिकली, खूप मेहनत घेतला. बापाजवळ तर खूप मिळता, माझ्याजवळ 50 एकर होता. मी म्हणलो पोरीले शिक खर्च केलो तर माझ्याजवळ का शिकलं नाही. त्याच्याजवळ नव्हतं की त्याची पोरगी शिकली व त्याचा नाव गावागावात चालला. आणि तो खालचा गरीब माणूस चौकात येते ना दिमागानं बसते का माई पोरगी सायडिंग झाली. आता आम्हाला खालचं पाहा लागते 100 एकर वाल्याने. ही वय तुमची अभ्यास करण्याची आहे. इथून तुमची वय आता 10 वर्षाची असेल. इथून 10 वर्ष जर तुम्ही पुढचे गमावले, 20 वर्षापर्यंत चांगली मेहनत केली नाही तर मग मात्र पश्चातापाची वेळ येते. ज्याच्या मिरचे तोडाले 300 रुपये. नाही तर धान कापायला जा, नाही तर कापसाचे बोंड काय झाले जा. पण मग त्या 4 दिवसभर एवढ्या उन्हामध्ये तिकून वापस या. काळा चेहरा दिसत पाहिजे नाही तो तब्येतून आला. सावडी आहे मग 3 गोळे असत तरी अशी वेळ नको येऊ द्या. या सेवकाच्या पोरांनी चांगला अभ्यास करा, चांगले ऑफिसर बना, चांगले मोठे नागरिक बना आणि मोठे नागरिक होऊन या देशात नाही विदेशात नोकरी करावी जा. कारण माझ्या महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या या विचाराची गरज एकट्या भारताला नाही अख्ख्या विश्वाला आहे. बाबाचा मुलगा अमेरिकेमध्ये डॉक्टर आहे. 10 सेवकाचे मुलं 10 देशात गेले. 10 देशामध्ये या मार्गाचा प्रचार प्रसार होईल आणि मानव धर्माच्या झेंडा या विश्वामध्ये दिमागाने डवल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी या विश्वात महान त्यागी बाबा जुमदेवजीचे विचार घरोघरी पोहोचतील त्यानंतर धर्माचे आणि जातीचे झगडे कष्ट होऊन जातील. हा मानव समाज भावासारखा बहिणीसारखा प्रेमाने वागायला लागेल. एक परिवारासारखा हा विश्व म्हणून आमची जबाबदारी मोठी आहे. प्रत्येक सेवकाची जबाबदारी मोठी आहे. ही जबाबदारी पेलण्याचे सामर्थ्य आम्हाला आमच्यामध्ये तयार करायचं आहे. आमच्या भगवंत तत्पर आहे. फक्त आम्हाला आमच्या मनाला जाग्यावर ठेवायचं आहे, टाळायचे आहे. आणि हे चित्त, एक लक्ष, एक परमेश्वर भगवंताला जागृत होऊन कोणते कार्य करा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि सांगतो.